आहे, कृपाळू आहे. धाव म्हटले की धावतो. त्याच्याकरता महाराज बोलतात कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोहे गजेंद्राचा धावा तुवा. केला परमात्माने जेव्हा गजेंद्राचा धावा ऐकला तेव्हा भगवंतानी समोर असलेलं ताट दास्य करी दासाचे उने न साहित्याचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. हा त्याचा स्वभाव. समोर असलेलं ताट बाजूला करून हातामधला घास खाली ठेवून तो धावला. किती वेगामध्ये धावला? लक्ष्मीने प्रश्न केला, का इतक्या तातडीने घास खाली ठेवून ताट समोरचं चालून कुठं निघाला? देवाने उत्तर दिलं, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे लागत गोरी पीछे होता. परमपूज्य डोंगरे महाराज म्हणायचे, ह म्हटलं लक्ष्मीजवळ पण ती म्हटलं हत्तीजवळ. हत्ती म्हणण्याकरता जेवढा कालावधी लागतो 2 अक्षरांचा मधला कालावधी तेवढ्या वेगाने परमात्मा धावला. हा त्याचा स्वभाव. जनाबाई वर्णन करतात अनवाणी पाय जणी म्हणे माय धावी गेली. चपला घालण्याच्या भानगडीत ते पडले आहे. त्या परिस्थितीमध्ये धाव कानवा, त्याला धाव म्हटलं की तो धावतो. असा त्याचा स्वभाव आहे. महाराज म्हणतात त्याच्या स्वभावाचा परिचय करून देताना न म्हणे मी कोणा आई, मी कोणीतरी आहो असा भक्ताच्या प्रती कधीच तो भाव व्यक्त करत नाही. धाव म्हटला की धावतो. का धावतो त्याची कारण मीमांसा जगद्गुरु कोबाया दुसऱ्या चरणामध्ये करतात. गणवाळू कृपाळू आहे. काय महाराज म्हणतात तो त्या भक्ताला आपलेपणाचं वचन दे. आपलेपणा म्हणजे काय? 2 शब्द परकेपणा आपलेपणा. आपलेपणा ज्या ठिकाणी आहे सगळ्यांनी ऐका. आपलेपणा जर असत तर समोरच्या व्यक्तीमध्ये दोष जरी असले तर ते गुण भासत असते. काय वाटतं? आपलेपणा असेल तर बरं. समोरच्या व्यक्तीबद्दल जर आपलेपणा असला त्याच्या ठिकाणी दोष जरी असले तरी ते दोष गुणामध्ये परिवर्तन करण्याची सामर्थ्य शक्ती ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेचं नाव आहे आपलेपणा. आणि परकेपणा जर असला समोरच्या व्यक्तीचे गुण जरी असले तरी ते दोष भाषत असतात. का? ते परकेपणा. मग काय असलं पाहिजे? देवाने म्हटलं पाहिजे हे आपले. तेव्हा म्हणतो आपण त्याला धाव म्हटलं की तो धावता त्याचा स्वभाव आहे. पण आपण जर त्याचे भक्त बनवून त्याने जर आपलेपणाचं वचन दिलं काम संपलं ना. खूप गर्दी आहे
आणि गर्दीमधून खूप दूर एखादा व्यक्ती आहे आणि तिथून आणि येऊ द्या त्यांना येऊ द्या, तो सगळ्यांना ओरडे करून समोर येतो. काय येतो? कारण तो जो समोरचा व्यक्ती असतो तो सांगतो आपले येऊ द्या त्यांना, आपले त्यांना येऊ. ही सगळी मंडळी साहेब वगैरे आईसाहेबांची वारकरी आपण सांगतो. संत श्रेष्ठ निळोबाऱ्यांचं सुंदर प्रमाण आहे. निळोबाऱ्या आदिशक्ती मुक्तेच्या समोर हात देऊन प्रार्थना करतात, हात जोडतात, प्रार्थना करतात. आई साहेब एक वेळा निळोबाला फक्त तुम्ही आपलं म्हणा. काय म्हणतात? निळोबाऱ्यांचा आई साहेब मुक्ताबाई तुम्ही या निळोबाऱ्यांना फक्त एक वेळा आपलं म्हणा. तुम्ही आपलं म्हणून मला निरवलं, तुम्ही मला जर निरवलं, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग हरी उपेक्षिना. माझी या जगामध्ये विश्वामध्ये कोणीच उपेक्षा करू शकत नाही. कधी? मुक्ताबाईने म्हटलं पाहिजे निळा शरणागत म्हणवा बोला, निळा शरणागत म्हणवा बोला, सामर्थ्य शक्ती आहे. संत आणि देवाने आपल्या आपलं म्हटलं पाहिजे. त्याच्याकरता सगळा अक्का कशा करताय? आपलेपणाने संतांनी आपलं मिळवलं पाहिजे. देवाने परमात्माला एकदा तुम्ही हाक दिली, त्याचं म्हणून घेतलं की तो परमात्मा आपलेपणाचं वचन देतो. आपल्याचे वचन देवा आणि आपलेपणामध्ये मग तो परमात्मा ऐका, जो या जगाचा स्वामी आहे, जो या जगाचा सत्ताधीश आहे, प्रकीर्भर्ता प्रभुस्ता एवढी सत्ता त्याची आहे. सत्ताधीश असलेला परमात्मा जो सेवक आहे, ज्याने त्याचं दास्यत्व पत्करलं, हेच आपलेपणाचं वैशिष्ट्य आहे. सेवेची या सत्ते धनीचं सेवक, धनीचं सेवक आपुले ते एक बनिते. काही तो आपलेपणाचं विसरतो, न म्हणे मी कोणा काही, मी कोण आहो हे विसरून ज्याला आपलेपणाचं वचन दिलं त्याच्याकरता तो जर सेवक असाल तर तो सेवक असलेला स्वामी होतो आणि स्वामी असलेला त्याचा सेवक होतो. दास्य करी दासाचे हे आहेच आपलेपणाचं भाग. गोड सेवा करतो. मग तो पाहत नाही, न म्हणे मी कोणा, मी कोण आहो हा भाव त्याच्या ठिकाणी राहत नाही. उलट पक्षी तो आपलेपणाचं वचन दिल्यामुळं त्याची खूप मोठी सेवा करतो. कशी सेवा करतो? तुकोबांना सेवा करतो असं म्हणतो तरी तो अंग असतं. पण गोड सेवा, हा गोड शब्द कशा करतात? गोड सेवा करतो. गोड सेवा म्हणजे काय? त्याला काही गुलाबजाम आणून देतो, की त्याला काही जिलेबी देतो, गोड पदार्थ. गोड सेवेचा चरित्राला सगळ्यांना माहिती आहे. धामयाची जगनी सवेलीची परमात्मा गोऱ्या गोऱ्या भरू लागतात आणि गोरे केस सपाट करतात. ते आरणावर असतात, त्याच्यामध्ये हेगला आहे त्यांनामध्ये. आणि मग चालत असताना गोऱ्या रस्ता करताना जनावेळी चप्पल तुटलेली चप्पल जनावेळी परमात्म्याच्या साक्षी सहाय्य करतात. त्या गोऱ्या पोत्यामध्ये भरायच्या आणि तुटलेली चप्पल त्या पोत्यावर बांधायची, त्या पोत्याचं तोंड बांधायचं, देवाला हाक द्यायची. काय? ते पोतं उचलून मग जेव्हा जनाबाईचं पोतं परमात्मा उचलून द्यायचा. गोड सेवेचा अर्थ सांगतो बघा. सेवा असू द्या, पण गोड सेवा कशी करतो? बाजूला दोन बाजू पोत्याची, एक बाजू जनाबाईने हातामध्ये धरायची, दुसरी बाजू देवाने हातामध्ये धरायची. दोघांनी ते पोतं गोऱ्याचं उचलायचं. केवळ गोऱ्याचं पोतं नाही, त्या पोत्यावर असलेल्या जनाबाईच्या तुटलेल्या चपला सुद्धा असं उचललं ते पोतं की जनाबाईंनी त्या पोत्याच्या खाली डोकं घालण्याच्या आधी या बाबांनी डोकं घालायचं, ते पोतं डोक्यावर घ्यायचं आणि ते पोतं डोक्यावर घ्यायचं, याने चालायचं. ऐका,
तुकोबारा वर्णन करतात. सत्य भामादान करी उजुराई अंगीकारी सेवकाच्या शिरी धवनी. चपला सुद्धा सेवकाच्या श्री धरुणी चाले. पादुकाच्या चपला घेऊन चालायचं. गोड सेवा का करतो आपली ह्याचे वचन देवा. गोड सेवा करतो करतात असा त्या भगवंताचा स्वभाव पहा. धाव म्हटलं त्या गोपाळाने धावला. न म्हणे कोणा काही त्यांनी परिचय दिला नाही. पण ऐका, खेळत असताना तुकोबार तुम्हाला समजून सांगून राहिले की खेळत असताना खेळामध्ये हा परमात्मा खूप हुशार आहे, चतुर आहे. खेळण्याकरता मनुष्य चतुर लागतो आणि जो चतुर असतो तो आपल्या अंगावर कधीच डाव येऊ दे नाही. परमात्मा यादवाचा कोर एक गोप्या भला तो बहुतची खेळ खेळ खेळेपडी गाईनं साधला. कधीच त्याचा डाव येऊ दे नव्हता. कारण तो खेळण्याकरता हुशार होता, चतुर होता. किती चतुर होता? अहो तो चतुर नव्हता, चतुराचा राव होता. देव चतुर चतुर चतुरा तरी चतुरा राव. चतुरा तू शिरोमणी पुढे परिचय करून देत असताना असं सांगतात, ऐका तो परमात्मा डाव येत नसला तरी आपलेपणाचं वचन गोपाळांना दिल्यामुळं त्या गोपाळांना मी बलवान आहो असा परिचय न देता त्या गोपाळाने म्हटलं तेव्हा तुझ्याकडे डाव येतच नाही, येत नाही त्याला काय करू, जर येते तरी ते म्हटल्यावर तो परमात्मा डाव देत होता. आपल्या बलवान आपण आहो असा परिचय देत नव्हता. भंगाच्या तिसऱ्या चरणात त्याचा परिचय तुकोबारा सांगतात. मागत्या आधी द्यावा डाव बळिया मी तो नाही भाव. मी बलवान आहो असा भाव कधीच तो ऐका. व्यवहारामधला जर आपण विचार केला तर व्यवहारामध्ये कोण कोणाला काम सांगते, कोण कोणाचं काम ऐकते हे जर तुम्हाला कळायचं असेल तर त्याचा विषय असा आहे, जो बलाने मोठा असतो तो निर्बलाला काम सांगतो, तो सुद्धा ऐकतो. मग तो वयाने मोठा असेल, सत्तेने मोठा असेल, ज्ञानाने मोठा असेल ऐका, आणि पैशाने मोठा असेल. सत्ता वय ज्ञान हे बल कुठलं बल? सत्तेचं बल. सत्तेच्या बलाने जर मोठा असेल तर तो निर्बलाला काम सांगतो, तो सुद्धा ऐकतो. वयाने जर मोठा असेल तर हा वडीलधाऱ्या माणसाचं काम, म्हणजे वडील असलेल्या मनुष्याचं काम, कनिष्ठ असलेला ज्येष्ठाचं काम ऐकतो. आणि मग हा सांगणारे मोठा असल्यामुळे सांगतो, ऐकणारे लहान असल्यामुळं हा झाला व्यवहारामधला विषय. वयाने मोठा असलेला वयाने लहान असलेला काम सांगतो, सत्तेने मोठा असलेला कमी सत्तेने असलेला काम सांगतो, ज्ञानाने मोठा असलेला कमी ज्ञान असलेलं काम सांगतो ऐका, आणि पैशाने मोठा असलेला काम सांगतो तो ऐकतो. हे ठरलेलं आहे. मग वयाने मोठा असलेला परमात्मा किती वयाने मोठा होता? किती होता? त्याचं काय वय आहे? मागचा आता येणारा जन्माष्टमीचा त्याचं काय वय आहे? त्याचं विरोबाला सांगतात, नव्हता गाव शिव पहिला यासी काय नाव रूपासी तो आधीच गाव नाही म्हणती वैकुंठ ते कालच झाले बाई क्षीरसागरा कैशी शेषशाय. काय त्याच्या वयाचं तुम्ही अनुमान लावता? त्याचं वय किती आहे? वयाने मोठा असलेला पण असं म्हणत नाही बळिया मी तो नाही भाव, मी वयाने मोठा असा परिचय देत नाही. लहान असलेल्या गोपाळाने काम सांगितल्याबरोबर, त्याला डाव मागितल्याबरोबर बलवान मी आहो असा परिचय करून देत नाही. ज्ञानाने मोठा असलेला, थोडं ज्ञान असते लोकांना, पण ते शिष्याला काम सांगतात. आता देव ज्ञानाने किती मोठा आहे?
ज्या ज्ञानाचा विषय ब्रह्मदेवापासून सुरू झालेला आहे तो ब्रह्मदेव, याचे नाभिकवडी जन्म चतुराणना, याच्या निज प्रभा प्रकाश रविकिरणा, याच्या महातेज तेज हुताशना, येणीची पडवणी वेद केला शहाणा. हो एवढा ज्ञानाने मोठा असतानाही बढिया मी तो नाही, मी बलवान हव्या क्षेत्रामध्ये असा भाव व्यतीत करत नाही. सत्तेने मोठा किती सत्ता आहे त्याची सत्ता एका वाक्यामध्ये सांगतो तुकोबाराच्या भाषेमध्ये. वृक्षाची पान हारी ज्याची सत्ता, त्याची सत्ता अशी होती काय काही वर्षाकरता त्याची सत्ता अबाधित सार्वभौम सत्ता आहे, पण सत्तेने मोठा असा तो कधीच वाढत नाही. बलवान मी आहोत असा भाव व्यतीत करत नाही. चला पुढे. पैशाने किती पैशाने परमात्मा मोठा? ज्या पैशाने म्हणजे ज्या लक्ष्मीने आपली श्रीमंती धरते ती लक्ष्मी त्याची दासी आहे. मग सर्वस्व करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवायची दैवा प्राप्त झाले. जयाचे नामे पापणासी लक्ष्मी जयाची दासी, तो हातेच्या कुंजराशी सर्व हवी त्याशी तुका शरण. तुकोबाराचा तो परमात्मा हो लक्ष्मी त्याची दासी आहे. मग किती मोठा असेल तो श्रीमंत. हेच ते विशेष आहे. सगळं जग लक्ष्मीच्या रंगामध्ये रंगून राहिलं. कशाच्या रंगामध्ये? लक्ष्मीच्या. आणि ती लक्ष्मी त्याच्या रंगामध्ये रंगते म्हणून त्याचं नाव आहे श्रीरंग विठ्ठल. ज्ञानाने सत्तेने वयाने पैशाने मोठा असलेला. आता सांगू तुम्हाला, बलाने तो मोठाच आहे. या जगामध्ये जेवढे बल आहे सगळ्यांनी ऐका, त्या बलालाही बल पुरवणारा कोण असेल बलवान तर तो परमात्मा. कुठले बल आहे जगामध्ये? महाभारतामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. गांधारीने चैत्र गौरीचं व्रत केलं आणि व्रताचं उद्यापन करत असताना साखर वाटली. हत्तीवरून वाटली. गांधारीने चैत्र गौरीचं व्रत केलं, त्या व्रताचं उद्यापन करत असताना हत्तीवरून साखर वाटली. कुंतीला असं वाटलं आपण हे व्रत करावं, आपणही साखर वाटावं. पण सामान्य हत्तीवरून नाही. कोणाच्या? ऐरावता, इंद्राच्या ऐरावता. म्हणून पाचही मुलांना बोलवलं आणि सांगितले मला व्रत करायचं. फार छान. कुठलं करायचं? चैत्र गौरी करायचं. आणि मला त्या व्रताचं उद्यापन करायचं काय, मला साखर वाटायची. हत्तीवरून म्हणून आपल्याकडे काय करणार? अरे या हत्तीवरून मला इंद्राच्या ऐरावतावरून साखर वाटायचं. कोण जाणार आहे? पाचही मुलं पुरुषार्थीच होते आणि भीमाला काम दिलं. भीम गेला इंद्राच्या दरबारात उभा राहिला. इंद्रा, माझ्या आईला चैत्रगौरीचं व्रत करायचं आहे, त्या व्रताच्या उद्यापनाकरता साखर वाटण्याकरता तुझा ऐरावत लागते. तो इंद्र म्हणला, अरे भीमा तुझं काय बुद्धी कशी काय तुझी? तू ऐरावत इंद्राचा, तुला भूतलावर भूर म्हणतो तू कसा निश्चित? तो म्हणते मला काही माहित नाही, मला आमच्या आईने सांगितलं तुझा ऐरावत साखर वाटण्याकरता तुझा हत्ती पाहिजे. अरे म्हणते तू म्हणे अडे ना काय हत्ती पाहिजे. मग भीमाने जरा गदा अशी होती ती अशी केली. अशी केल्यावर इंद्रा म्हणतो घेऊन जा. जिसकी काठी उसकी जिसका गदा उसका हत्ती. उलटा केल्याबरोबर म्हणजे घेऊन जा. ऐका, इंद्राच्या दरबारामध्ये असलेला ऐरावत उचलण्याकरता भीम गेला आणि भीमाने त्या हत्तीचे 4 पाय धरले. वर सांगतो मला तो 4 पाय एकत्रित केले त्याने. जसा ओक महाराज आपण दुपट्टा खांद्यावर टाकतो, असा सहज दुपट्टा कसा आपण खांद्यावर टाकतो, असा भीमाने तो हत्ती इंद्राचा खांद्यावर टाकला. कशा टाकला? दुपट्ट्यासारखा. आता ऐका, त्या हत्तीचं बल थांबवण्याकरता भीमाकडे असलेलं बल की ज्याला सहज तो दुपट्ट्यासारखा हत्ती खांद्यावर घेतला आणि निघाला खाली. आता वरून खाली उडाला कोणतीही पाहत. भीम हत्ती घेऊन खाली उडाला. भीमाचं बल, त्याला हत्तीचं बल आणि येण्याचा तो प्रवाह त्याचं बल. आता हा जर असतात आला तर हा डायरेक्ट पाताळात जाईल, आपलं व्रत जाग्यावर जाईल. इतक्या वेगाने प्रमाणे या बराने तो येऊन राहिला
मग कुत्तीने काय केलं, आपलं पातळ त्याचा पदर बाजूला केला आणि असा पदर बाजूला करून त्या भीमासह त्या हत्तीचं बल सहज आपल्या पदरामध्ये धारण केलं, सहज लिलया पेललं. का? याचं कारण आहे या सगळ्या बलाच्या पाठीमागं जो बलवान परमात्मा आहे त्याचं बल होतं. बलवान बल करू शकतो असा बलवान असतानाही तुकोबाराय त्याचा परिचय देतात. बढिया मी तो नाही भाव, मी बलवान आहो असा तो परिचय देत नाही. असा त्याचा स्वभाव असल्यामुळं आपण त्याला शरण गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे, का गेलं पाहिजे त्याची कारणमीमांसा 3 चरणामध्ये सांगितली. आणि कसं गेलं पाहिजे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. असा जर त्याचा स्वभाव आहे. कसा स्वभाव आहे? वर सांगितलं तिन्ही चरणामध्ये त्याच्या स्वभावाचा परिचय तुकोबाराने करून दिला. धाव कानवा गेल्या गाई न म्हणे, आपल्याचे वचन देवा गोड सेवा करतो, मागच्या आधी देवाला बळ्या मिळतो नाही भाव ऐशिया हे. महाराज असा जर त्याचा स्वभाव आहे. अनुसरावे म्हणजे शरण जाय, त्याला शरण जावं. कसं जावं? जीवे भावे म्हणून या शरण जावे सर्व भावे. जीवे भावे म्हणजे काय? शिवा भावने म्हणजे काया वाचा मनोने. तुम्ही नाम आसक्तीने त्याची शरणागती करू शकता, रूप आसक्तीने त्याला शरण जाऊ शकता आणि गुण आसक्तीने त्याची शरणागती करू शकता आणि त्या परमात्म्याच्या या सगळ्या वैभवाला पात्र होऊ शकता. नाम आसक्तीने त्याची शरणागती कशी करायची? त्याची शरणागती नाम आसक्तीने करायची. त्या परमात्म्याचं अगदी निजनिष्ठा नाम गावे विठोबासी त्या परमात्म्याला शरण असताना त्याचं चिंतन करायचं. नाम आसक्तीने शरणागती म्हणजे हात मोकळे करा आणि त्या परमात्म्याचं चिंतन करा. विठोबा